हॅलो फ्रेंड्स, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे अगदी जोरात सुरू आहे. आणि आपण कितीही मॉडर्न झालो तरी पारंपरिक प्रथा व पारंपरिक पदार्थ यांची भुरळ आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. तर आपण आज असाच एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत, ज्याचं नाव आहे उकडीचे मोदक. हे मोदक ऑलरेडी हेल्दी आहेत, पण आपण याचा हेल्दीनेस अजून कसा वाढवू शकतो ते आपण आज बघणार आहोत. त्याचबरोबर आपण सारणाबद्दलच्या सुद्धा काही टिप्स बघणार आहोत. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे टिप्स सीजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेले आहे. तुपामध्ये आपण 1 टेबलस्पून खसखस घालणार आहोत. खसखस तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण काजू, बदाम यांचे बारीक केलेले तुकडे घालून घेऊयात. ते सुद्धा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आता आपण 1 वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी गूळ वापरणार आहे. खोबरे आपण यामध्ये घालून घेऊया. आता आपण यामध्ये 1 टीस्पून वेलची पूड घालून घेणार आहोत. थोडेसे मिक्स केल्यानंतर आपण लगेच यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. गूळ खूप जास्त सुद्धा घालायचा नाहीये, प्रमाणामध्येच घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यावेळी आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवणार आहोत. यामध्ये आता आपण जायफळ किसून जायफळचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे ते थोडंसंच घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून आपण गूळ वितळू देणार आहोत व मिश्रण एकजीव होऊ द्यायचं आहे पूर्ण. आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे गूळ लवकर वितळतो. थोड्या वेळाने झाकण काढून परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते डागणार नाही. थोड्या वेळाने बघू शकता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिश्रणाला अगदी छान सोनेरी कलर आलेला आहे. काहींची तक्रार असते की सारण लवकर कडक बनते, तर त्यासाठी काय करायचं आहे, सारण परतल्या लगेच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचे भांडे असले तरी चालेल व ते झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून सारण गरम राहील पण कडक होणार नाही. इथे मी उकड काढण्यासाठी एका पॅनमध्ये 1 वाटी दूध घेतलेले आहे. या ठिकाणी आपण फक्त पाणी किंवा दूध व पाण्याचे कॉम्बिनेशन वापरू शकतो, पण त्यामुळे पिठी कडक बनते व मोदक वातड होऊ शकतात. दूध वापरल्याने उकडीचे मोदक अतिशय मऊ होतात. आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूया. यानंतर 1 टेबलस्पून साजूक तूप आपण यामध्ये घालून घेऊयात. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. आता आपण यामध्ये असा पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे या उकडीच्या मोदकांची पौष्टिकता अजूनच वाढेल, आणि तो पदार्थ घराघरामध्ये अतिशय सहजपणे उपलब्ध आहे, आणि तो म्हणजे हळद. उकडीच्या मोदकांना परफेक्ट कलर येण्यासाठी इथे आपण 1/2 टीस्पून हळद घालणार आहोत. हळद खूप जास्त सुद्धा घालायची नाहीये, कारण त्यामुळे तांदळाच्या पिठीला कडवटपणा येऊ शकतो. यानंतर दुधाला थोडासा उकळ आल्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी तांदळाची पिठी घालणार आहोत. इथे मी इंद्रायणी तांदळाची पिठी वापरलेली आहे. तांदळाची पिठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कुठलाही भाग पांढरा राहणार नाही, या अशा पद्धतीने आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. इंद्रायणी तांदळाची पिठी बनवताना मी फक्त तांदूळ गिरणीमधून दळून आणलेले आहेत. यांना भिजवून किंवा सुकवून घेतलेले नाही, तरी सुद्धा अगदी छान मोदक बनतात. अशा प्रकारे तांदळाची पिठी आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण 5 मिनिटं झाकण ठेवून उकडीला व्यवस्थित वाफ बसू देणार आहोत. 5 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया. एका मोठ्या ताटामध्ये आपण ही उकड काढून घेऊया. मऊसर होण्यासाठी यावर आपण 1 ते 2 टेबलस्पून साजूक तूप घालणार आहोत. तांदळाची उकड स्मॅश करण्यासाठी आपण अशा प्रकारे एक फ्लॅट बेसचं भांडं वापरणार आहोत, जेणेकरून उकड व्यवस्थित आपल्याला स्मॅश करता येईल. फुलपात्राने स्मॅश केल्यानंतर आपण ज्या प्रकारे भाकरीचं पीठ मळतो त्या प्रकारे आपण हे पीठ स्मॅश करून घेणार आहोत. अशा प्रकारे मळून घेतल्यामुळे मोदक अतिशय मऊसूर होतात. अशा प्रकारे मऊसर गोळा मळून झालेला आहे. सारण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित झाकून ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकता सारण अतिशय मऊसर आहे, अजिबात कडक झालेलं नाहीये. हाताने सुद्धा तुम्ही बघू शकता. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. मोदकाच्या साच्याला इथे मी तूप लावून घेतलेले आहे.
यानंतर तांदळाच्या पिठीचा छोटासा गोळा घेऊन आपण अशा प्रकारे साच्यामध्ये घालणार आहोत व आतल्या बाजूने एकसारखे आपण पीठ पसरवायचे आहे. यानंतर थोडेसे सारण घेऊन अशा प्रकारे आपण यामध्ये टाकायचे आहे. बेसपेक्षा थोडंसं कमी आपण सारण यामध्ये भरणार आहोत, जेणेकरून खालच्या साईडला मोदकाला टाळू येणार नाही व मोदकाचा बेस व्यवस्थित फ्लॅट बनेल. यानंतर साईडचे पीठ अशा प्रकारे व्यवस्थित आपण प्रेस करून घ्यायचे आहे व एक्स्ट्राचे पीठ आपण काढून घेणार आहोत. हळूवारपणे साचा ओपन करायचा आहे. अतिशय सोबत मोदक तयार झाला आहे. यानंतर साच्यामुळे मोदकाला ज्या कडा आलेल्या असतात त्या आपण हळूवारपणे बोटाने प्रेस करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून व्यवस्थित आकार मिळेल. याच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत. इतर मोदक बनवत असताना आपण मोदकाचे पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे. मोदक वाफवण्यासाठी आपण स्टीमरमध्ये 1 तांब्या पाणी घालून घेतलेले आहे. स्टीमर अगोदर आपण प्रीहीट करणार आहोत व त्यावर नंतर मोदकाचे भांडे ठेवून भांड्याला तूप लावून घ्यायचे आहे. तयार केलेले सर्व मोदक आपण यावर ठेवून घेऊया. यानंतर 8 ते 10 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपण मोदक स्टीम करणार आहोत. 10 मिनिटांनंतर गॅस बंद केल्यावर 1 ते 2 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूयात. आपले उकडीचे मोदक अगदी छान तयार झालेले आहेत. उकडीचे मोदक बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.